वागताय का? तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये कुठले विचार आहेत ना हे महत्वाचं आहे. तुमच्या मनामध्ये कुठले विचार आहेत ना हे महत्वाचं आहे. तुम्ही किती शुद्ध विचाराचे आहात, तुम्ही किती चांगल्या विचाराचे आहात ना हे महत्वाचं आहे, बरं का? त्याच्यावरून आपली किंमत ठरली जाते, आपलं महत्व ठरलं जाते. किंमत म्हणण्यापेक्षा त्याच्यावरून आपलं महत्व ठरलं जाते, बरं का? साधं उदाहरण आहे बघा. खेड्या गावातली एक महिला आणि तिच्या पतीच्या बरोबर शहापूरच्या बाजारला गेली, बरं का? आपल्या खेड्या गावातली एक महिला तिच्या पतीच्या बरोबर शहापूरच्या बाजारला गेली आणि बाजारला गेल्यानंतर जे काही असेल काही घ्यायचं तिला, ते भाजीपाला वगैरे जे काही असेल ते बरंच काय 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 घेतलं त्यांनी, बरं का माऊली? ऐकताय ना सर्व? बरंच काही घेतल्यानंतर मग तेवढ्यात तिला त्या ताईला एक भांड्यांचं दुकान दिसलं, बरं का? भांड्यांचं दुकान दिसलं. थिडे गावातली महिला, आता नावासकट सांगू का कोण गेली ती? नको ना. बरं, ती पतीच्या बरोबर कुठे गेली? शहापूरच्या मार्केटला गेली, बाजारला गेली. जे काय घ्यायचं ते घेतलं तिने आणि जे काय घ्यायचं ते घेतल्यानंतर मग तिचं लक्ष गेलं एक भांड्याच्या दुकानाकडे. तेवढ्यात मग ती काय बोलली माहितीये का नवऱ्याला? अहो ऐकताय का, आपल्याला आहे ना एक मोठा असा वंड चमचा पाहिजे, डाळ वाढायला आहे ना आपल्याकडे उथळ चमचा आहे, त्याच्यामध्ये 4-5 वेळा असा तो भरावा लागतो. एक वंड असा चमचा, मोठा चमचा पाहिजे. आणि मग त्याने पण होकार दिला, ठीक आहे ना, एक चमचाच पाहिजे ना, चल ना, बरं का? पण जाता जाता त्याच्या खिशामध्ये असलेल्या पैशांच्या गठडीकडे तिचा लक्ष गेला. आई आज मालपाणी भरपूर आहे, बरं का? बाई जर एकटीच बाजारला गेली ना, बरं का, 1 किलो टोमॅटो विचारते आणि अर्धा किलो घेऊन येते. एकटीच गेली तर, बरं का, काटकसर त्यावेळेला करते ती. पण पती जर बरोबर असला तर, नवरा जर बरोबर असला तर विचारते 1 किलो आणि 2 किलो घेऊन येते. अहो स्वस्त आहेत ना, 30 रुपये किलो, कुठे जास्त आहेत, 2 किलो घ्या. बरं असू द्या, चला. आता गेली कुठं? भांड्याच्या दुकानात. गेल्यानंतर तिचं लक्ष गेलं त्याच्या त्या खिशातल्या पैशाच्या गठडीकडे. विचार करायला लागली, आता चमचा बाजूला ठेवू आपण. गेल्याबरोबर तिचं लक्ष गेलं एक 5 लिटरच्या कुकरकडं आणि काय बोलते, कधी जर आपल्याकडे पाहुणे आली ना तर लवकर स्वयंपाक करायला, असं काही नाही आपल्याकडे. याच्यामध्ये काय होतंय माहितीये का? भाषण द्यायला सुरुवात केली हो का, गॅस पण वाचते, बरं का? आणि लवकर स्वयंपाक होतो. पाहुण्यांना जर घाई असते ना, लगेच टाकलं काय आणि बनवलं काय आणि दिलं काय, लवकर स्वयंपाक होतो. ठीक आहे म्हणे, आवश्यकता आहे तर घे ना, बरं का? 3,500चा कुकर घेतला. किंमत लक्षात ठेवा हा, 3,500चा. किती लिटरचा कुकर? 5 लिटरचा कुकर. कमी जास्त किंमत असू शकते, मला काही माहित नाही, पण दिला टोला ठेवून 3,500 डायरेक्ट. काय कुकर घेतल्याबरोबर तिचं लक्ष गेलं एक पातेलीकडं. टोपशी पातेलीच बोललो तर चालेल ना? ठीक आहे. काय बोलते ती माहितीये का? आपल्या अख्ख्या आलीमध्ये जर कोणाकडे पूजा जर असली सत्यनारायणाची, तर प्रसाद करायला आपल्या अख्ख्या आळीमध्ये कोणाकडे कसली पातेली लागते? पितळेची पातेली नाही म्हणे. एक पितळेची पातेली आपण घेऊ. 2,500ची पितळेची पातेली घेतली. कुकर कितीचा आहे? 3,500चा. पितळेची पातेली कितीची आहे? 2,500ची. आता बाहेर निघता बोलते, अहो एक असा टोप आपल्याला घ्यायचा आहे, जरा घे. ठीक आहे, हरकत नाही. 2,000चा टोप घेतला. 3.5, 2.5 आणि 2 भांडी घेतली. ती घेतल्यानंतर शहापूरच्या मार्केटच्या गंगा रोडला जेव्हा निघाले ना, ते तिथे कुंभारांची घर आहेत, बरोबर का? बरोबर ना? मार्केटच्या बाहेर निघता कुंभारांची घर आहेत, कुंभार दादांची घर आहेत तिथे. आणि त्या एका कुंभार दादाला विचारलं, मडकं
100 रुपये सांगितले, हिने डायरेक्ट 50 पासूनच सुरुवात केली. नाही असो, चला हामा करता करता कसं तरी 80 ला घेतला तिने. मडकं किती रुपयाचं आहे? 80. रिक्षा स्टँडला आल्या दोघे पण. मला माहिती आहे कदाचित तुमच्याकडे रिक्षा येत नसतील, तुम्ही जास्त करून बसलाच येत असाल, पण आजच्या दिवस आपण रिक्षात बसू. बोध पुरा करायचा आहे तर मग नाही का, आपल्याला गोष्ट जर पुरी करायची आहे तर मग थोडीशी ऍडजस्टमेंट करायला लागेल ना माऊली, नाही का. आता रिक्षात बसल्यानंतर टिळाला येणारी रिक्षा बरं का, 3,500चा कुकर कुठं टाकला बाईनी? माग पाठीमाग. 2,500ची पातेली कुठे टाकली बाईनी? पाठीमाग. 2,000चा टोप कुठे टाकला? पाठीमाग. आणि 80 रुपयाचा मडका कुठे घेतला? मांडीवर घेतला. नुसता मांडीवर घेतला नाही, दोन्ही हातात पकडून ठेवला. रिक्षा किती पण हल्ली तरी बाई हालत नाही. काही समजतंय का? तो 3,500चा कुकर बोलतो, अरे 3,500 दिलेत माझे, इकडे आबोल चालले माझी. जशी रिक्षा उचल आपण होते तशी ते एकमेकावर आदळतात. नाही, 2,500चा 3,500 2,000चा 2,500 असं आदळ चालू आहे त्यांची. आणि याची काय मजा आहे बघा, मस्त की अगदी मांडीवर घेऊन व्यवस्थित दोन्ही हातामध्ये पकडून चालवलंय. घरी आणल्याबरोबर तिन्ही भांडी बाजूला ठेवून दिली जेव्हा लागतील तेव्हा. पण ह्या मडक्याला स्वच्छ केलं, त्याच्यामध्ये लोणी भरलं. काय भरलं? लोणी. आणि लोण्याचा मडका माय माऊली कुठं ठेवतात बरं? शिंक्यावर. आजीला विचारा, आजी सांगेल तुम्हाला. शिंका असायचा, शिंका, बरोबर ना. मांजरीला तिथे जाता येणार नाही अशा प्रकारे ते टांगलेलं असायचं. आणि ज्या वेळेला लोण्याचं मडकं वरती ठेवलं ना, तसे हे सगळे 3,500 2,500 2,000 वाला बघत बसला. अरे कुठल्या कुठे जाऊन बसलाय तो, आमची किंमत एवढी, आम्ही कोपऱ्यात पडलोय. दादा तुमची किंमत किती आहे त्याला महत्व नाही, तुमच्या आत काय आहे ना त्याला महत्व आहे. तुम्ही कोण आहात ते महत्वाचं नाही, तुमच्या आतमध्ये काय विचार आहेत ना, काय कर्म आहेत ना, काय कशा पद्धतीने वागताय जगताय ना याला महत्व आहे. तुमची हुशारी आणि तुमचं ज्ञान ना, तुमचं पांडित्य बाजूला ठेवा. कोण पुसतय त्याला आणि कोण विचारतय? ज्या ठिकाणी सत्संग नाही, ज्या ठिकाणी संतांचा संग नाही, ज्या ठिकाणी संतांची कृपा नाही ना, त्या ठिकाणी अवस्था बघा काय आहे. काय विचार, ज्ञानी असतील, पंडित असतील, अभ्यास असेल, पाठांतर असेल, पण जगण्याचं ज्ञान जर नसेल ना, नको नको त्या व्यसनाधीन जर झाले असतील, नको नको त्या वासनेअधीन जर झाले असतील, नको नको त्या विचाराधीन जर असतील ना, कोण पुस्तक रे तुम्हाला? कोण विचारताय? कोण विचारताय? आणि म्हणून माणूस म्हणून जर जगायचं असेल आणि माणूस म्हणून जर वागायचं असेल, माणूस म्हणून जर कर्म करायचे असतील, तर आम्ही वरून जसे असू तसे असू, आतून बदलायला पाहिजे, अंतःकरणातून बदलायला पाहिजे, आम्ही मनापासून बदलायला पाहिजे. आणि मनापासून जर बदललो तर हीच भक्ती पांडुरंग परमात्म्याला आवडत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हीची थोर भक्ती आवडते देवा, आम्हाला संकल्पावी माया संसाराची. माया जी आहे ना संसाराची, तिचा त्याग करता आला पाहिजे, बाजूला ठेवता आली पाहिजे. आता संसारामध्ये कार्य करत असताना मला सांगा, कोणाचा संसार पुरा झालाय का बरं? कारण संसारात कार्य करत असताना प्रत्येक माणूस आशेवर कार्य करत असतो, आशेवर जगत असतो, पुढे पुढे आशेवर जगत असतो. आणि माणसाची आशा अपेक्षा कधीही पूर्ण होत नाही. एखादी वस्तू मिळावी असं त्याला वाटलं ना, आणि ती प्राप्त झाली की लगेच दुसऱ्या वस्तूची अपेक्षा निर्माण होत असते. एखादी वस्तू त्याला मिळाली, ती प्राप्त झाली की लगेच दुसऱ्या वस्तूची अपेक्षा निर्माण होत असते. दादा एक वेळ अशी होती की आमच्या घराला जोते नव्हते, पाया नव्हता. बाबा खरंय की खोट आहे ते? बाबा जरा मध्ये बसलेत, जरा पुढे पाहिजेत होते. दगडीवर दगडी लावलेला असायच्या, असू दे हरकत नाही, तुम्ही जरी सांगितलं तरी चालेल. दगडीवर दगडी लावलेला असायच्या, त्याला वंचल बोलायचो दादा आपण. खरंय की खोट आहे? ती वंचल काय करायचे माहितीये का? घुशी खालून वाकरायच्या
आणि त्या वाकरायला लागल्या, थोडी ती इकडे तिकडे झाली की मग माणसाला वाटायचं कसा तरी पाया झाला ना एकदाचा तर बरा होईल, जोत्या. पण याचा जोत्या होता होता जर शेजाऱ्यांच्या भिंती पूर्ण झाल्या का लगेच याला वाटायचा माझ्या पण भिंती झाल्या पाहिजेत. याच्या भिंती पूर्ण होता होता शेजाऱ्यांचा प्लास्टर व्हायचा, मग याला पण वाटायचा माझा पण प्लास्टर झाला पाहिजे. अरे ठीक आहे ना, घाम गाळून कष्ट करून मेहनत करून आपण पैसा कमवतोय ना, त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. भिंती जोत्या प्लास्टर काय करोड रुपयाचे बंगले आपले असावेत, पण ऐका ते ज्याच्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे आणि ज्याच्यामुळे ते आपण अनुभवतोय, ज्याच्यामुळे ते करोड रुपयाच्या बंगल्यात आपल्याला किंमत आहे ना, जगणं वागणं ज्या देवाच्या सामर्थ्यामुळे आपण त्या ठिकाणी कार्य करतोय ना, त्या देवाला मात्र विसरता कामा नाही. त्या देवाचं नामस्मरणही त्या बंगल्यामध्ये करता आलं पाहिजे, त्या देवाचं भजनही त्या बंगल्यामध्ये करता आलं पाहिजे, त्या देव पूजा, त्या देवाची पूजाही आम्हाला त्या बंगल्यामध्ये करता आली पाहिजे. आम्हाला जर आमच्या घरामध्ये जर समाधानी राहायचंय, आम्हाला जर आमच्या संसारामध्ये जर समाधानी राहायचंय, आम्हाला ज्या ठिकाणी भगवंतांनी जन्माला घातलाय ना त्या ठिकाणी जर आनंदात आणि समाधानात जर राहायचंय, तर ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बरं का, ज्याच्या पायात चप्पल आहे आणि चप्पल असताना जो पायी चालतोय ना, त्यांनी सायकलवाल्याकडे बघू नये. त्यांनी ज्याच्या पायात चप्पल नाही ना त्याच्याकडे बघावं आणि देवाचे आभार मानावे. रे देवा, याच्या पायात चप्पल नाही देवा, मी किती श्रीमंत आहे, कमीत कमी मला चप्पल तरी मिळालेली आहे. ज्याच्याकडे सायकल आहे ना त्यांनी पायी चालणाऱ्याकडे पाहावं, त्यांनी मोटरसायकलवाल्याकडे पाहू नये. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्यांनी सायकलवाल्याकडे पाहावं, त्यांनी चार चाकीवाल्याकडे पाहू नये. आणि ज्याच्याकडे चार चाकी आहे त्यांनी मोटरसायकलवाल्याकडे पाहावं. त्यांनी जर वरती हेलिकॉप्टरकडे जर बघितलं तर ऍक्सिडेंट झाल्याशिवाय राहणार नाही, अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला ज्या ठिकाणी भगवंतांनी ठेवलंय त्या ठिकाणी समाधानामध्ये राहत आलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आम्ही गरीब श्रीमंत कोणाला म्हणतो माहितीये का? ज्याच्याकडे पैसा कमी येतो कोण? गरीब. आणि ज्याच्याकडे पैसा जास्त येतो कोण? श्रीमंत. संत काय म्हणतात माहितीये का? ज्याला मुखातून व्यवस्थित बोलता येतंय, डोळ्यातून व्यवस्थित पाहता येतंय, कानातून व्यवस्थित ऐकायला येतंय, हात ज्याचे काम करतात, पाय ज्याचे काम करतात, सर्वांगाने जो धडधाकट आहे ना, खऱ्या अर्थानं तो श्रीमंत आहे. अरे एखादा इंद्रिय ज्याला नाही ना दादा, त्याला इंद्रियाची किंमत विचारा ना. डोळे असून ज्याला दृष्टी नाही त्याला दृष्टीची किंमत विचारा. कान असून ज्याला ऐकायला येत नाहीत त्याला कानाची किंमत विचारा ना. ज्याला मुख असून बोलता येत नाही ना त्याला मुखाची किंमत विचारा, वैखरीची किंमत विचारा काय आहे ती. सर्वांगाने जर आम्ही धडधकट असू, सर्वांगाने जर आम्ही व्यवस्थित असू आणि सगळी इंद्रिय जर आमची व्यवस्थितरित्या कार्य करत असतील तर खऱ्या अर्थानं आम्ही श्रीमंत आहोत. पण तेव्हा जेव्हा त्या इंद्रियांकडून भगवंताचं कार्य घडेल तेव्हा. डोळे असूनही जर आम्हाला देव पाहता येत नसेल, ऐकताय का? मुख असून पण जर आम्हाला भगवंताचं नामस्मरण करता येत नसेल, कान असूनही जर आम्हाला देवाचं ऐकता येत नसेल, तर त्याला उपमा कसली दिलेली माहितीये? अरे नरद्याला येऊनही जर देवपूजा करता येत नसेल ना, भक्ती परमार्थ जर करता येत नसेल, तर त्याला उपमा दिलेली आहे शेळीच्या गळ्यातील सराची. शेळीच्या गळ्यामध्ये जो सर आहे, मौली किती पाणी उडवलं तर दूध निघेल का? काही किंमत आहे त्याला? किंमत काय आहे? दुसरी त्याला उपमा दिलेली आहे मोराच्या पंखावरच्या डोळ्याची. मोराच्या पंखावरच्या डोळ्याला काय किंमत आहे बरं? मला सांगा, किती प्रयत्न केले त्या मोराने तर त्या डोळ्यातून तो पाहू शकतो. तसं आम्हाला ज्या कारणास्तव हा नरदेह दिलेला, हा मनुष्य देह दिलेला आहे देवाचं कार्य करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी आणि देशाचं कार्य करण्यासाठी, यापैकी जर काहीच आमच्याकडून कार्य घडत नसेल तर आपण बोलतो ना जन्माला आला काय, काहीच घडत नसेल. अरे डोळ्यातून कधी देव पाहताच येत नाही, कानातून कधी देवाचं ऐकतच नाही, मुखातून कधी नामस्मरणच नाही. त्याच्याही पलीकडे सांगू,
आजही कित्येक माणसं आपल्या समाजामध्ये अशी आहेत, आपला समाज सोडू नका नाही तर भलतीकडे जाल कुठे. शब्द जरा व्यवस्थित ऐका. आजही कित्येक माणसं आपल्या समाजामध्ये अशी आहेत, दासाला अगरबत्ती लावतात पण देवाला अगरबत्ती लावत नाहीत. त्यांना काय म्हणावं? दासाला अगरबत्ती लावतात पण देवाला अगरबत्ती लावत नाहीत. अशी कितीतरी माणसं आपल्याला आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात. देव नाहीच आहे म्हणणारी नास्तिक विचाराची माणसं आम्हाला आमच्या समाजामध्ये पाहायला मिळतात. पण नाही आहे म्हणत असताना सुद्धा देव सांभाळतोय ना, हे महत्वाचं आहे बरं का. काही देव पूजा करत नाहीत, काही देवाचं नामस्मरण करत नाहीत, तरी सुद्धा तो अंतरात्मा सांभाळतोय. हे मदभाग्य आहे, हे खऱ्या अर्थानं भाग्य आहे. आणि म्हणून आम्हाला ज्या ठिकाणी भगवंताने जन्माला घातलेला आहे, ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे, जे आमच्या वाट्याला आलेला आहे, जे काही आलं असेल ते सुखाच्या वेळी भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे आणि दुःखाच्या वेळी भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे. ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान. पूर्वीची माणसं आणि त्यांच्या मुखातून आम्हाला एक म्हण ऐकायला मिळायची बरं का. नेहमी म्हणजे माझे आजोबा तर नेहमीच ती म्हण मला बोलवून दाखवायचे. मलाच नाही, अनेकांना बोलवून दाखवायचे, अनेकांना सांगायचे ती म्हण बरं का. आपल्या आयुष्यात जर आपल्याला समाधानामध्ये राहायचं असेल, सुखात जर राहायचं असेल, तर ते नेहमी एक म्हण बोलवून दाखवायचे, गरिबी आली म्हणून लाजू नये बरं का. गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. आज नेमकं काय होतंय माहितीये का? गरिबी आल्यानंतर लाजू नये हे ठीक आहे, ऐकतात लोक, पण श्रीमंती आलोय म्हणून माजू नये हे आठवण ठेवली पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे बरं का. माऊली एक स्मरणात ठेवा, हेही दिवस जातील, एवढं फक्त आठवणीत ठेवा. आम्ही ज्या स्थितीला असू ना, त्या स्थितीला तशाच पद्धतीने जर समाधानी आणि सुखाने जर राहायचं असेल तर स्मरणात ठेवलं पाहिजे, दिवस बदलत असतात. अरे सकाळी जो सूर्य पूर्वेला उगवतोय ना दादा, तोच पश्चिमेला मावळायला जातोय. सकाळी ज्या पद्धतीने आम्हाला आमची सावली आमच्या बरोबर चालत असते ना, दुपारी आमच्या बरोबर अगदी आम्हाला सोडत नाही ना, ती सावली संध्याकाळच्या वेळेला आमच्या डोळ्यांना दिसतही नाही. आमची असून सुद्धा बदललं जातंय ना, बदललं जातंय ना. 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, तर 4 महिने उन्हाळा आम्हाला पाहायला मिळतो ना. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र बदललं जातंय सगळं. मग सगळं जर बदललं जातंय तर आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे ना, बदल हा निश्चित आहे, बदल हा सृष्टीचा नियम आहे, बदल हा सृष्टीचा नियम आहे. अहो लहानाचे तरुण कधी झालो कळलं का आपल्याला? असं काय पत्र आलं का लहानपण जाताना, ए बाबा आता तुझं लहानपण संपतंय, आता तरुणपण येतंय बरं का. तरुणपण कधी संपलं आणि वृद्ध कधी झालो कळलं नाही. हातपाय दुखायला लागल्यानंतर कळलं, डोके दुखायला लागल्यानंतर कळलं, धाप लागायला लागल्यानंतर कळलं. मग माणूस मान्य करतोय आता जरा थकवा जाणवतो बरं का, आता जरा वृद्धाप काळाकडे वाटचाल चालू झाली. पत्र वगैरे आलं का आम्हाला? लहानाचे तरुण कधी झालो कळलं नाही, तरुणाची वृद्ध अवस्था काळ कधी बदलला कळलं नाही. बदल निश्चित आहे, सृष्टीचा नियम आहे. मग हेही आम्ही आमच्या जीवनामध्ये स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि याचीच ओळख करून देताना संत म्हणतात, ऐसी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. म्हणून स्मरणात ठेवलं पाहिजे, बदल हा होत असतो, बदल निश्चित आहे. फक्त आम्ही ज्या पद्धतीने भगवंताने आम्हाला ठेवलंय त्या पद्धतीने कार्य करता आलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबा आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. समाधान कुठे पाहिजे? चित्ताकडे पाहिजे. माणूस समाधानी तेव्हाच असतो ज्या वेळेला त्याच्या चित्तात समाधान असतंय. बाकी वरून किती जरी दाखवलं ना मी समाधानी आहे शरीराने, चित्त जर समाधानी नसेल तर ते लगेच समजते आपल्याला बरं का माऊली. आणि चित्त जर समाधानी ठेवायचंय तर चित्त हा अंतःकरण पंचकाचा चौथा भाग आहे. अंतःकरण मन, बुद्धी आणि मग चित्त आहे.
म्हणजे आम्ही पहिले समाधानी कुठे असायला पाहिजे? आतमध्ये. पहिले सुखी कुठे असायला पाहिजे? आम्ही आतमध्ये, अंतःकरणामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि मग चित्तामध्ये. चित्ती असावे समाधान. आणि चित्तामध्ये जर आम्हाला समाधान प्राप्त करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. अन्यथा जर आम्ही मायेच्या अधीन झालो, बरं का, जर आम्ही माईक पदार्थाला जर आसक्ती निर्माण झाली, ममत्व निर्माण झालं आमच्या अंतःकरणामध्ये, तर मग शेवटी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. करतेपणा घेतला की दुःख आलं, मीपणा आला की दुःख आलं. बरं का? आता मला सांगा, जास्त व्याप घरातल्या कोणाला असतो? लहान मुलाला का करत्या माणसाला? जास्त व्याप कोणाला असतो? करत्या माणसाला असतो, बरोबर की नाही? करते पण घेतलं का व्याप आला. परमार्थात हे तसंच आहे माऊली. म्हणून मी करता म्हणसी तेणी तू दुःखी आणि कष्टी होसी, पण श्रीराम करता म्हणता पावशी यश कीर्ती आणि प्रताप. हरीर करता हरीर भोगता. आमचं कसं असतंय माहितीये का माऊली? चांगल्या प्रकारे जर शेतीमध्ये पीक आलं ना, चांगलं जर पिकलं ना शेत, तर आम्ही काय म्हणतो माहितीये? आमची मेहनतच तशी आहे, नाही का? वेळेवर खत, वेळेवर पाणी, आणि आपल्याला ज्ञान आहे ना शेतीचं. आपण काय आज ना काल शेती करतो का? पण एखाद्या वेळी जर आम्हाला पीक व्यवस्थित आलं नाही आणि आलेलं जर वाया गेलं, काहीतरी रोग करपलं, काहीतरी रोग पडला आणि ते आमच्या हाताला जर लागलं नाही, तर मग मात्र तोच माणूस वरती हात करतो आणि काय बोलतो माहितीये का? आपल्या हातात काय शेवटी? वरच्याच्या हातात. चांगलं झालं की आम्ही करतोय, वाईट झालं की. अशी अवस्था आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते ना, अशी विचार असे आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात ना, म्हणून आम्हाला उद्वेग दुःख भोगावं लागतंय. करतेपणा घेतला ना, काय म्हटलेलं आहे? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, आणि भोगणे ते फळ संचिताचे. जन्माला येतानाच आम्ही संचित बरोबर आणलेला आहे, प्रारब्ध बरोबर आणलेला आहे. क्रियमान करत असताना त्याच्यामध्ये वाढवायचं की घटवायचं ते आमच्या हातात आहे. आमचं आयुष्य क्रियमान कर्मावर अवलंबून आहे, क्रियमान कर्मावर अवलंबून आहे. आता आपण काय करतोय ना, वर्तमान कालावर आमचा भविष्य काल अवलंबून आहे, बरोबर की नाही? वर्तमान काल, आता आम्ही जे करतोय ना, आता आम्ही जे वागतोय ना, आता आम्ही जे जगतोय ना, त्याच्यावर भविष्य काल अवलंबून आहे. आणि म्हणून आपलं जगणं वागणं जर चांगलं असलं तर मरणोत्तरचा प्रवास आमचा कसा असेल याचा विचार करायची आम्हाला गरज नाहीये, बरं का? बऱ्याचशा माणसांना जो टेन्शन असतो ना, जे विचारग्रस्त झालेले असतात ना, मेल्यावर काय होईल, जिवंतपणी बघा पहिले काय करायचं ते. आता अंतरात्मा साक्षीला असताना, तो अंतरात्मा या देहाला सांभाळत असताना आम्ही काय करायचं त्याचा पहिला विचार करा. जर आता आम्ही नको तिथे बसत असू, नको तसे वागत असू, नको तसे राहत असू, नको ते खात असू, नको ते पित असू, नको त्या पद्धतीने जगत वागत असू, तर मेल्यानंतर काय होईल? वर्तमान कालावर आमचं भविष्य काल अवलंबून आहे दादा. आणि म्हणून आता जर आमचं चांगलं जगणं वागणं असेल ना, आम्ही जर आता सत्संगाला जर बसत असू, कारण आमची कर्म ही संघावर अवलंबून आहेत, बरं का? कोणाच्या जोडीला बसतोय ना त्याच्यावर अवलंबून आहेत. अहो किती उदाहरण आहेत आपल्याकडे, असे कितीतरी उदाहरण आहेत. एक साधं उदाहरण बघा, लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला, लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं रूपांतर कशात होतंय बरं? सोन्यामध्ये होतंय, बरोबर आहे की नाही? काही वेळ लागतो का त्याला? वर्षांनी, महिन्यांनी, दिवसांनी, ज्या वेळेला स्पर्श होतो त्याच वेळेला. तसं आम्हाला ज्या वेळेला सत्संग होतो ना, संतांचा संग होतो ना, त्यावेळेला लगेचच आमच्यामध्ये बदल घडतोय. फक्त आम्ही संतांच्या संगतीला बसलो पाहिजे. ज्याच्या जोडीला आम्ही बसू ना, तसे विचार आमच्या अंतःकरणामध्ये येत असतात. ज्याची संगत आम्ही करू ना, तशी कर्म आमच्याकडे उभे राहत असतात, तशी कर्म आमच्याकडे दिसत असतात, पाहायला मिळत असतात, बरं का? आता आपल्या नेहमीच्या जीवनातलं, आपल्या संसारातलं, घरातलं एक छोटस उदाहरण देतो बघा, बरं का? म्हणजे कळेल तुम्हाला. आगोटच्या टायमाला आपण कांदा भरताव,
कांदे आणतोय आपण, बरोबर का माऊली? आता संपल, एक 5 मिनिटांमध्ये आपण थांबू. फक्त तुम्हाला समजतं एवढं दाखवा चेहऱ्यावरून. कांद्याच्या गोणी आपण घेतो, बरोबर आहे.